हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर सकाळी सकाळी सगळी कामे उरकून घेतलेली आहेत. घरातली माझी सगळी कामे झालेली आहेत. घरातली कामे उरकल्याशिवाय मला मशीनवर बसता येत नाही, कारण मग घरात पसारा ठेवला का मग ते आपलं मन दुसऱ्या कुठल्या कामामध्ये लागत नाही. म्हणून मग घरातली पहिले सगळी कामं उरकून घेते आणि त्यानंतर मग मशीनवर बसते. तर इथे माझी सगळी कामे झालेली आहेत आणि मग आता मी मशीनवर निवांत बसलेली आहे. म्हणजे आपल्याला जे आपण काम करतोय ते आपण निवांतपणे करू शकतो आणि ज्या कामामध्ये आपल्याला वेळ द्यायला पाहिजे तो आपल्याला वेळ देता येतो. म्हणजे इतर कामं जर आपली राहिली असली तर आपलं अर्ध लक्ष त्या कामांमध्ये राहतं. म्हणून मग मी आधी जे माझी कामं आहेत ती पूर्ण करून घेते आणि मग मशीनच्या कामाकडे येते. तर इथे बघा, माझा हा ब्लाऊज शिवायचा आहे मला आणि याला पाठीमागच्या गळ्याला डिझाईन करायची आहे. तर त्या पाठीमागच्या गळ्याला जी काही मी डिझाईन करणार आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर मी टाकणारच आहे. आणि आता इथे मी पहिले मशीनला बॉबिन भरून घेते, दोरा लावून घेतला आहे आणि अस्तरचा ब्लाऊज आहे हा. आणि अस्तर पहिले जॉईन करून घेते, पुढचे पार्ट सगळे शिवून घेते आणि त्यानंतर मग पाठीमागचा गळा जो आहे आपल्याला त्याला डिझाईन करायची आहे. मग त्यानंतर मग त्याचा व्हिडिओ मी शूट करते. म्हणजे आपला बराचसा वेळ या कामामध्ये वाचतो, कारण ब्लाऊज ऑलरेडी आपला पूर्ण शिवून झालेला असतो, फक्त पाठीमागचा भाग आपला शिवायचा राहतो. मग या प्रकारे मी माझे व्हिडिओ तयार करत असते. तर इथे बघा, आता हा ब्लाऊज शिवण्याच्या आधी मी अजून 2 ब्लाऊज शिवलेले होते आणि यानंतर मग हा ब्लाऊज शिवायला घेतला आहे. ते 2 ब्लाऊज माझे पूर्ण शिवून झालेले आहेत आणि तेही 2 ब्लाऊज अस्तरचेच ब्लाऊज आहेत. आणि आता दुपारचे जवळजवळ वाजलेले आहेत 2 आणि हा ब्लाऊज मी शिवत आहे. तर ह्याचं पहिले अस्तर जॉईंट करून घेते आणि मग पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तो. तसेच अजून एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे आणि ती गोष्ट माझ्यासाठी तर खूप आनंदाची आहे. कारण ज्या गोष्टीसाठी आपण मेहनत करत असतो आणि ती गोष्ट आपल्यापर्यंत येऊन पोचली तर खूपच आनंद होतो. आणि ती गोष्ट काल माझ्यापर्यंत येऊन पोचलेली आहे आणि माझे प्रयत्न आणि तुमचा सपोर्ट या सर्वांमुळेच ते शक्य झालेले आहे. आणि ती गोष्ट कोणती, तर ती गोष्ट ही आहे की काल आपल्या घरी आपल्या चॅनेलचं गुगल ॲडसन पिन आलेलं आहे आणि ते बघून मला तर खूप आनंद झाला आहे आणि तो आनंद मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. कारण तुमच्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. तुमच्या सपोर्टमुळे आपला चॅनेल काहीच नाही. तुमचा सपोर्ट आहे म्हणूनच आपला चॅनेल आहे आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आपल्या चॅनेलला. आणि अजून या चॅनेलमार्फत मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल. माझ्याकडे जे ब्लाऊजचे ज्ञान आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. माझ्याकडे ज्या काही टिप्स व ट्रिक्स आहेत त्या तुमच्याबरोबर मी नेहमीच फॉलो करणार आहे. तर असाच आपला सपोर्ट आपल्या चॅनेलला राहू द्या कायम. आणि अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या कमेंटमुळं अजून व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मला मिळत असतं. तर चला असू द्या, आता आपण पुढे बघूया. तर इथे बघा, हा ब्लाऊज माझा जवळजवळ अर्धा अस्तर मी जॉईंट करून घेतलेला आहे. यानंतर हा ब्लाऊज आपल्याला पूर्ण स्टिच करायचा आहे. पण आता मला दुपारच्या वेळेमध्ये जावं लागणार आहे. जो मी क्लास लावलेला आहे त्या क्लासमध्ये मला 3 ते 5चा क्लास असतो. म्हणजे जवळजवळ माझे 2 ते 3 तास त्यामध्ये जातात. म्हणजे 3 तास तर जातातच, अर्धा तास जाण्यासाठी, अर्धा तास येण्यासाठी. त्यानंतर 2 तास तिथे असतो क्लास आणि मग त्यानंतर आल्यानंतर हा अर्धा ब्लाऊज मी स्टिच करेल. आता जेवढा होईल, म्हणजे आता जवळजवळ माझा अस्तर पूर्ण जॉईन करून होईल आणि संध्याकाळी आल्यानंतर हा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच करून टाकणार आहे. आणि त्याच्या पाठीमागच्या भागाचा जो काही गळा मी डिझाईन करेल त्याचा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनेलवर अपलोड करेल. तर तुम्ही नक्की तो बघा. डिझाईन तुम्हाला आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर
असं हे आपलं दिवसभराचं रुटीन आहे आणि दिवसभराच्या रुटीनमध्ये मी आज तरी सकाळपासून 2 ब्लाऊज शिवलेले आहेत. दोन्ही ब्लाऊज ते अस्तरचे आहेत आणि हे जे ब्लाऊज आहे ते तिसरं ब्लाऊज आहे आपलं आणि तेही अस्तरचं ब्लाऊज आहे. जे 2 ब्लाऊज शिवले तेही त्याची साईज 40 इंच साईज होती आणि उंची 14.5 इंच होती आणि बाही एका ब्लाऊजची बाही ही 7 इंचाची आहे आणि एका ब्लाऊजची जवळजवळ 8 इंचाची आहे. तर अशा प्रकारे हे ब्लाऊज आहेत. हे बघा, हे 2 ब्लाऊज मी सकाळी शिवून घेतलेले आहेत. तर हा एक पैठणीवरचा ब्लाऊज आहे. हे एकाच कस्टमरचे माझ्याकडे जवळजवळ 9 ब्लाऊज होते आणि त्यामधला हा एकच शेवटचा माझा ब्लाऊज राहिला होता. तो मी आज स्टिच करून घेतला आहे, कारण त्यांचा मला काल कॉल आलेला की ब्लाऊज झाले का? तर म्हटलं बाकीचे तर ब्लाऊज झालेत, पण एक ब्लाऊज तुमचा राहिलेला आहे. म्हटलं तुम्ही उद्या या आणि उद्यापर्यंत तुम्हाला तुमचे ब्लाऊज सगळे स्टिच करून देते. तर हा ब्लाऊज मी सकाळी मग शिवून घेतला. त्याबरोबरच दुसरा एक ब्लाऊज आहे हा पण मी सकाळी शिवला. हा पण अस्तरचा ब्लाऊज आहे. ह्याची उंची 14.5 आहे. 40चा ब्लाऊज आहे, 40 इंच साईजचा आणि ह्याची उंची ही 14.5 आणि बाही फक्त 3ची आहे. तर अशा प्रकारे हे 2 ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि तो एक तिसरा ब्लाऊज आणि यानंतर मग संध्याकाळी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. संध्याकाळी आल्यानंतर मी अजून 3 ब्लाऊज कटिंग केले आणि ते 3 ब्लाऊज हे आहेत आणि अशा प्रकारे आजचा दिवस तर गेला. भेटू आपण आता पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि